डॉक्टर नेत्रा, वायरिंग ठीक करून घ्या. आता तुम्ही म्हणताय वायरिंग म्हणजे काय, लाईटिंगचं वगैरे आता सणवार येत आहेत, आता गणपती येत आहेत, मग पाठोपाठ दिवाळी आली, सगळंच आलं. तर ती वायरिंग तर आहेच, ती गेली 70 वर्ष आपल्या टू डू लिस्टमध्ये की बाहेर जाताना घेऊन जायचं आहे, पण ते आपला नवरा विसरतो. वायरिंग ठीक करून घ्या म्हणजे हा आजचा व्हिडिओ खरोखर पुरुषांसाठी आहे. असं म्हणतात की स्त्री आणि पुरुषांची इमोशनल वायरिंग किंवा एकूणच ब्रेनची जडणघडण आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची असते. त्या वायरिंगबद्दल मी बोलते. काही ठराविक नवीन लग्न झाल्यावरची एखाद दुसरी वर्ष जर सोडली तर तिथून पुढं अनेक वर्षसुद्धा पुरुष ऑफिसमध्ये क्रिश आणि घरी आले की जादू भेटण्याच्या आधीचा ऋतिक रोशन अशा 2 पर्सनॅलिटीमध्ये कसे काय वागू शकतात. म्हणजे दूध बंद करू का, दूध फुगून वर आलेलं असलं तरी मग तुम्ही काय बासुंदी बनवणार आहे का त्याची, किंवा मशीन झालं असलं तर मशीनचं बटन बंद करू का, मग तुमची काय इच्छा आहे, अजून मशीन 2-3 तास सुरूच राहावं अशी तुमची इच्छा आहे का, किंवा 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा हा नियम जनरली 1 वर्षाच्या बाळाला माहीत असतो. तो लहानपणीपासून गर्भसंस्कार पोटात असल्यापासून ऐकत असतो ना की 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा. तरीही 3 शिट्ट्या झाल्या मी आता गॅस बंद करू का हा प्रश्न तुम्ही का विचारता. तुमचं वायरिंग खराब झाले का, ते वायरिंग दुरुस्त करून घ्या. आता तुम्हाला वाटेल ही मजेशीर गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाचं राहिलं, तुम्ही बिस्किट खाल्ल्यानंतर ते जे रिकामं प्लॅस्टिक ठेवता डब्यामध्ये ते का ठेवता, म्हणजे ते तुम्ही पुढच्या वेळी चहात बुडवून खाणार वगैरे आहे का. प्लॅस्टिक खायचं नाही हे सुद्धा 1 वर्षाच्या बाळाला माहीत असतं, मग पुन्हा गर्भसंस्कार वगैरे सगळं. तर हे बघा असं करू नका. याच्यामुळं स्त्रियांना भयंकर त्रास होतो. आधी स्त्रियांना त्यांचे हॉर्मोन्स कमी आहेत नाचवायला, म्हणून तुम्ही त्यांच्या बुद्धीचा ह्या असल्या फालतू गोष्टींसाठी कशासाठी वापर करून घेता. इतके डिसेबल्ड तुम्ही घरी कसे काय असू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही मॅनेजर, डायरेक्टर, CEO, चीफ इंजिनियर, चीफ डॉक्टर, चीफ सर्जन किंवा अशाच मोठमोठ्या ह्याला पदावर असता आणि घरी आलं की काय तुमचा स्विच ऑफ वगैरे मोड होतो का काय, म्हणजे कुठल्या स्त्रियांना कळना झालं. आता मजेचा भाग जर सोडला तर ह्या गोष्टी, रोजच्या कटकटी, रोजची भांडणं, घरामध्ये आनंद न वाटणं किंवा ह्या माणसाचा तिटकारा निर्माण होणं, आणि जर अतिप्रमाणात ही गोष्ट असेल की घरामध्ये काहीच लक्ष नाही आहे, अटेन्शन नाही आहे, तर अगदी सतत भांडणं आणि अगदी घटस्फोटापर्यंत ह्या गोष्टी जाऊ शकतात. मजा नाही आहे. स्त्रियांना या गोष्टींचा त्रास होतो. थोडंसं लक्ष द्या, थोडासा स्विच ऑन मोड ठेवा, वायरिंग दुरुस्त करून घ्या. ते खूप